मिसआर्टिक्युलेशन हे दोन्ही वयांमध्ये आढळतं. आता लहान मुलांमध्ये असेल तर जसं आपण आतापर्यंत जे सगळे कॉजेस बघितले की भाषा उशिरा बोलायला लागणं असेल किंवा जन्मतः आढळून येणाऱ्या काही गोष्टी असतील, डेव्हलपमेंटल कंडिशन्स असतील, त्यामध्ये मुलं ही म्हणजे मुलांमध्ये मिसआर्टिक्युलेशन दिसून येतं. हेच जर का मिसआर्टिक्युलेशन ऍड्रेस झालेलं नसेल तर ते शेवटी अडल्टहुड मध्येही राहतं. कारण मिसआर्टिक्युलेशन हे काही आपलं आपलं बरं होत नाही. मुलं काही आपला आपला योग्य उच्चार करायला शिकत नाहीत. फक्त अडल्ट्स मध्ये आढळून येणाऱ्या काही गोष्टींमुळे सुद्धा मिसआर्टिक्युलेशन होऊ शकतं. उदाहरणार्थ जो काही स्ट्रक्चरल कॉम्पोनंट आहे, जो आता आपण बोललो की एखाद्या सर्जिकल कॉम्प्लिकेशनमुळे किंवा कॅन्सरमुळे एखादा पार्ट जर का काढून टाकावा लागला तर किंवा ऍक्सिडेंटमुळे जर का काही ट्रॉमा झाला आणि त्यामुळे चेहऱ्याच्या स्ट्रक्चर मधला काहीतरी भाग काढून टाकावा लागला तरी सुद्धा त्या लोकांमध्ये मिसआर्टिक्युलेशन दिसून येतं. मग अशा वेळेला त्या लोकांचं कम्युनिकेशन आहे जे फंक्शनल कसं करता येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते जे बोलतायत ते कसं पोहोचता येईल याच्यावरती फोकस केला जातो. अजून काही कंडिशन्स आहेत ज्याच्यामुळे आर्टिक्युलेशन एरर्स ज्या आहेत त्या अडल्ट मध्ये दिसून येतात. ते म्हणजे न्यूरोलॉजिकल कंडिशन जे आहेत, आपल्या पार्किन्सन्स डिसीज असतील किंवा पार्किन्सन सारखे इतर जे प्रकार आहेत वेगळे, तर त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल कॉम्पोनंटमुळे जे मसल कोऑर्डिनेशन वरती परिणाम होतो त्याच्यामध्ये सुद्धा अडल्ट मध्ये मिसआर्टिक्युलेशन दिसून येतं.